नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आजचा टॉपिक लॉज ऑफ मोशन क्लास 9चा, त्यामध्ये लेक्चर 3 आज आपण घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओके, लेक्चर सुरू करण्याआधी जी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बाजूला दिली आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओ असतील ते नोटिफिकेशनद्वारे मिळतील. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्टन्स टाईम ग्राफ बघितला होता. ओके, आज आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. तर व्यवस्थित लक्ष द्या. बघा, व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी पेज नंबर 6. यामध्ये बघा, फर्स्ट आपल्याला काय दिले, एक अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h फॉर 5 hours. द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन इन अ फिगर. यामध्ये बघा, तुम्हाला एक ट्रेन दिलेली आहे, ती एक त्याची कॉन्स्टंट स्पीड आहे, म्हणजे युनिफॉर्म स्पीड आहे 60 km/h. एका तासामध्ये 60 किलोमीटर ती जाते आहे. ती किती तास चालली? 5 तास. द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ तुम्हाला काय दिला आहे? राईट साईडला दिलेला आहे. तर एकदा ग्राफ राईट साईडचा जो आहे तो आपण ऑब्झर्व करूया. व्हेलॉसिटी लेफ्ट साईडला वाय ॲक्सिसवर घेतलं आहे आणि टाईम म्हणजे हवर्समध्ये आहे तो एक्स ॲक्सिसवर घेतला आहे. स्केल बघा, एक्स ॲक्सिस इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 hour, म्हणजे 1 सेंटीमीटर तुमचं किती झालं? 1 तास झाला. आणि वाय ॲक्सिसमध्ये 1 सेंटीमीटर तुमचा 10 km/h झाला. ठीक आहे. तर ह्या ग्राफमध्ये बघा, तुम्हाला 2 hours साठी 60 किलोमीटर, कारण 60 किलोमीटर हे तुमचं फिक्स्ड आहे, ए आणि बी पॉईंटला दिलं आहे. ठीक आहे. 2 hour आणि 4 hourला, त्याला 2 hourला T1 नाव दिलं आहे आणि 4 hourला T2 नाव दिलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, फर्स्ट काय दिलं आहे, विथ द हेल्प ऑफ अ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय अ ट्रेन बिटवीन 2 and 4 hour. आता यांचं म्हणणं आहे की तुम्हाला 2 आणि 4 तासामध्ये तुम्हाला डिस्टन्स किती कव्हर केलं हे तुम्हाला काढायचं आहे. तर तुमच्याकडे एक फॉर्म्युला असतो बघा, एस इज इक्वल्स टू व्ही टी. ओके, तर एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स इज इक्वल्स टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. आता व्हेलॉसिटी तुमची किती आहे? 60, बरोबर. तर 60 इंटू, आता टाईम कसा करणार तुम्ही? T2 - T1 करणार, म्हणजे 4 - 2, तुमचा टाईम किती मिळतो? 2, बरोबर. तर एस इज इक्वल्स टू किती मिळणार? 60 इंटू 2 म्हणजेच तुमचं किती? 120, म्हणजे 120 किलोमीटर तुम्ही काय करणार? याचा आन्सर काय असणार? 120 किलोमीटर, बरोबर. तर हे आपल्याला फर्स्टचा आन्सर मिळतं. सेकंड क्वेश्चन बघा, इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय अ ट्रेन बिटवीन 2 and 4 hour अँड द एरिया ऑफ अ पर्टिक्युलर क्वाड्रँगल इन द ग्राफ. आता हे पार्ट 1ला आपण जे वापरलं आता, जे 120 किलोमीटर, तर ते याला सेम येईल. फक्त यामध्ये महत्त्वाचं काय की तुम्हाला यामध्ये त्याचा एरिया पण फाइंड करायला सांगितलं, बरोबर आहे. तर एरिया कसं फाइंड करणार? एरिया ऑफ रेक्टँगल ABCD घ्या आणि त्यावरून तुम्ही याचा पुन्हा 120च तुम्हाला काय मिळणार आहे? किलोमीटर मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्यामध्ये विच इज द ॲक्सेलरेशन ऑफ अ ट्रेन. आता ट्रेनचं ॲक्सेलरेशन यांनी विचारलं, तर युनिफॉर्म स्पीड असल्यामुळे ट्रेनचं ॲक्सेलरेशन ह्यामध्ये किती असणार? 0. ठीक आहे. तर हा आहे तुमचा पेज नंबर 6. ओके, नेक्स्ट पेज नंबर 7वर बघा, तुम्हाला आता व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन दिलं आहे. पहिले आपला युनिफॉर्म व्हेलॉसिटी होता, आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे. ठीक आहे. तर बघूया आपण, द चेंजेस इन द व्हेलॉसिटी ऑफ अ कार इज अ स्पेसिफिक टाईम इंटरवल आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. बघा, आता तुम्हाला कारचं एक टाईम आणि व्हेलॉसिटीबद्दलच्या क्वांटिटी किंवा व्हॅल्यूज दिल्या आहे बघा लेफ्ट साईडला. फर्स्ट टाईम किती आहे तुमचा? 0, त्यावेळेस व्हेलॉसिटी काय तुमची? 0. नंतर टाईम 5, 10, 15, 20, 25, 30, 5 वाढलेली आहे आणि व्हेलॉसिटी 8ने वाढत गेलेली आहे. ठीक आहे. देन राईट साईडला आपल्याला ग्राफ दिलेला आहे, तो व्हेलॉसिटी वर्सेस टाईम दिलेला आहे. ठीक आहे. तर आता बघा, हे तर माहीतच आहे आपल्याला ग्राफ कसा प्लॉट करतो आपण, बरोबर. फर्स्ट तुम्हाला एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 5 सेकंद दिलेलं आहे. ओके. देन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 8, जे की टेबलमध्ये दिल्याप्रमाणे.
यामध्ये बघा 0 0 ह्या तर ओरिजिनवरच येणार. 5 आणि 8, 5 हा एक्स ॲक्सिसवर आहे आणि 8 हा वाय ॲक्सिसवर आहे, त्यामुळे तिथं ब्लॅक डॉट देण्यात आला दोघांच्या सेंटरला. सेकंड बघा, थर्ड बघा 10 आणि 16. 10 हे तुमचं एक्स ॲक्सिसवरचा घ्या आणि वाय ॲक्सिसवरचा 16 या दोघांना काय करा, मॅच करा. नंतर 15 देन 24 अशाप्रमाणे तुम्ही काय करत चला, पुढं हे वाढवत चला. ठीक आहे. आता बघूया खाली काय दिलं आहे यांनी. वेलोसिटी टाइम ग्राफ इन अ फिगर 1.8 शोज दॅट. काय सांगते बघा आता हे डायग्राम आपल्याला. वेलोसिटी changes by equal amount in an equal interval. Thus this is uniformly accelerated motion. How much does the velocity changes every 5 minutes? यांचं म्हणणं आहे की आता 5 मिनिटाला ही किती वेलोसिटी यांची चेंज होती. तर वेलोसिटी किती चेंज होते प्रत्येक 5 मिनिटाला. तर हे सेकंडमध्ये तुम्हाला टाईम दिलेला आहे फर्स्ट, बरोबर. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर बघा खाली तुम्हाला ॲव्हरेज स्पीडमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर ते आपण नेक्स्ट यामध्ये जसं आपण पुढे जाऊ त्यामध्ये तुम्हाला मी त्याला सांगेल. ठीक आहे. सेकंड बघा, फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द वेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. आता ऑल युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन म्हटलं तर तुमची ॲक्सेलरेशन यामध्ये कॉन्स्टंट असल्यामुळे तुमचा ग्राफ हा काय बरोबर स्ट्रेट लाईन जातोय. ठीक आहे. थर्ड बघा, फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन वेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ द टाईम. आता हे तर आपण कालच बघितलं, बरोबर. युनिफॉर्म वेलॉसिटी नसेल तर ही स्ट्रेट लाईन नसतो ग्राफ. यामध्ये पण युनिफॉर्म जर ॲक्सेलरेशन नसेल तर तुमचा स्ट्रेट लाईन असणार आहे का, नाही. नंतर बघा, फ्रॉम द ग्राफ इन द फिगर 1.8 वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय अ कार बिटवीन द 10th अँड 20th सेकंड. बघा यामध्ये यांनी सांगितलं आहे आपण काय करू शकतो, डिस्टन्स फाइंड करू शकतो केव्हा, 10th आणि 20th सेकंड. तुम्हाला दिलं आहे बघा डायग्राममध्ये एक्स ॲक्सिसवरच 10th आणि 20 सेकंड. ए आणि बी हे पॉईंट वरती दिलेले 10 आणि 20 सेकंडमध्ये तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. देन the difference is that the velocity of a car is not a constant but it continuously changing because of uniform acceleration. हे एक महत्त्वाचं, याला अंडरलाईन करून ठेवा. बघा तुमची वेलोसिटी ही कॉन्स्टंट नाही आहे पण ॲक्सेलरेशन काय हे कॉन्स्टंट आहे, राईट. देन this is a continuously changing because of uniform acceleration. In such a case we have to use the average velocity of a car in the given time interval to determine the distance covered in that interval. आता लक्षात घ्या, तुम्हाला फक्त म्हणजे व्हेलॉसिटीच नाही काढायची, राईट. यामध्ये व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरता येणार नाही का, कारण तुमचं व्हेलॉसिटी ही चेंज होते आणि दुसरं तुमचं ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. तर महत्त्वाचं काय करावं लागणार तुम्हाला, ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड करावं लागणार. तर त्या फर्स्टचा आन्सर यामध्ये आपल्याला इथे मिळतं. ठीक आहे. फ्रॉम द ग्राफ ॲव्हरेज वेलोसिटी ऑफ अ कार इज इक्वल्स टू 32 + 16 डिवाइड बाय 2. आता हे 32 का घेतलं बघा, तुमचा 20th जे सेकंड आहे हे बी पॉईंटला कशाला मॅच होतं वाय ॲक्सिस सोबत, तर 32ला, बरोबर. आणि ए पॉईंट हा कुठं मॅच होतोय तर 16ला, बरोबर. म्हणजे 32 + 16 डिवाइडेड बाय 2 हे ॲव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला असतो. म्हणजे ए प्लस बी किंवा बी प्लस ए डिवाइडेड बाय 2, दोन क्वांटिटी म्हणून डिवाइड बाय 2 आलं. ठीक आहे. तर त्याचं उत्तर तर 24 मीटर पर सेकंड. मल्टिप्लाइंग दिस बाय द टाइम इंटरवल दॅट इज 10 सेकंड gives us the distance covered by the car. The distance covered 24 मीटर पर सेकंड इंटू 10 सेकंड. तर किती मिळतं तुम्हाला 240. आता हे 10 सेकंडनीच का बरं मल्टिप्लाय केलं, कारण तुम्हाला ह्या 10 सेकंड आणि 20 सेकंड यामधला डिफरन्स किती आहे 10 सेकंदाचा, म्हणून त्याला काय इंटरवल किती झालं तुमचं ते 10. ठीक आहे. नेक्स्ट, check that a similar to the example of a train distance covered in the is given by area of a quadrilateral ABCD. जसं आपण आता बघितलं बघा फर्स्टमध्ये ट्रेनचं एक्झाम्पल, तर त्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं एरिया ऑफ ट्रायंगल रेक्टँगल ABCD आपण वापरला, त्याप्रमाणे इथं ते एरिया फाइंड केलेला आहे बघा. मग एरिया ऑफ रेक्टँगल ABCD तुम्हाला ग्राफमध्ये दिसतंय बघा, A B C and D. ठीक आहे.
तर हा ABCD याचा तुम्हाला काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा. तर एरिया फाइंड करण्यासाठी तुम्हाला पहिले एरिया ऑफ रेक्टँगल AECD हे 50% प्लस एरिया ऑफ अ ट्रँगल AEB ह्या दोघांना ॲड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एरिया ऑफ ट्रँगल ABCD मिळेल, बरोबर, डायग्राममध्ये दिल्याप्रमाणे. तर याला आपण काय केलं, ॲड केलं आणि त्यानंतर तुम्हाला एरिया मिळणार. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, इक्वेशन ऑफ अ मोशन युझिंग अ ग्राफिकल मेथड. आता हे थोडंसं लेंथी आहे, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. इक्वेशन ऑफ मोशन युझिंग अ ग्राफिकल मेथड. न्यूटन स्टडीड motion of an object and give a set of a 3 equation of motion. न्यूटनने 3 लॉज आपल्याला दिले मोशनचे, हे आपल्याला ऑलरेडी नोन आहे. दिस रिलेट द डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन अँड टाइम ऑफ ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. हे कुठल्या प्रमाणात रिलेट करता, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशनमध्ये. तर ते ऑब्जेक्ट हे अलॉंग कशा असणार आहे का, स्ट्रेट लाईनमध्ये असणार आहे. आपण आत्ताच जे ग्राफ बघितले ते. ठीक आहे. आता बघा हे इक्वेशन महत्त्वाचे, याला व्यवस्थित तुम्हाला पेज नंबर 8 वर जे आहे बघा स्टार्टिंगलाच दिलेलं आहे. तर हे व्यवस्थितपणे तुम्हाला काय करावं लागणार, लक्षात ठेवावे लागणार. ओके, सो लक्ष द्या. सपोज अन ऑब्जेक्ट इज इन अ मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ इनिशियल वेलोसिटी u. ठीक आहे. आता एखादा ऑब्जेक्ट याची सुरुवातीची जी वेलोसिटी, ज्याला इनिशियल वेलोसिटी आपण पहिले पण घेतली ती, त्याला आपण u असं म्हणतो. इट अटेन्स अ फायनल वेलोसिटी v. म्हणजे इनिशियल सुरुवातीची वेलोसिटी u आणि शेवटची म्हणजे लास्टची वेलोसिटी तुमची फायनल वेलोसिटी ही v ने दाखवत आहे आणि टाइम हा स्मॉल t ने दाखवतो. आणि ॲक्सेलरेशन कशाने दाखवतोय, स्मॉल a, आणि डिस्प्लेसमेंट स्मॉल s. द 3 इक्वेशन ऑफ अ मोशन कॅन बी रिटन ॲज. हेच ते महत्त्वाचे इक्वेशन. याला पाठच ठेवा. ठीक आहे. याचा उपयोग तुम्हाला 11-12ला 100% होणार, इवन 10thला पण होणार. ठीक आहे. तर लक्ष द्या. फर्स्ट v इज इक्वल्स टू u प्लस at, a इंटू टी. ठीक आहे. दिस इज अ रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाईम. हे कुठलं रिलेशन आहे, वेलोसिटी आणि टाईमचं. ठीक आहे. याला अंडरलाईन करून ठेवा. सेकंड बघा, s इज इक्वल्स टू u इंटू टी प्लस 1/2 at स्क्वेअर. यालाच असं म्हणता s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ठीक आहे. दिस इज अ रिलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड टाईम. याला अंडरलाईन करून टाका. म्हणजे फर्स्ट वेलोसिटी टाईम, नंतर डिस्प्लेसमेंट टाईम. थर्ड बघा, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू s. त्यालाच आपण असं म्हणतो v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. हे रिलेशन कशाचं आहे, डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटीचं. बघा पहिले दोन रिलेशन वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, टाईम सोबत आहे. पण तिसरं जे रिलेशन आहे ते डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटीचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये टाईम नाही आहे, म्हणून त्यामध्ये टाईमची कुठलीच क्वांटिटी दिलेली नाही. ओके. पहिल्या दोन्ही याच्यामध्ये बघा टाईम म्हणजे स्मॉल टी आहे. ओके. सो नेक्स्ट बघूया, लेट अस ट्राय टू ऑब्टेन दिस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. आता हे काय करायचे, आपल्याला ग्राफिकल मेथडनी प्रूफ करायचे. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन द वेलोसिटी अँड टाइम. आता बघा वेलोसिटी अँड टाइमचं जे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे, v इज इक्वल्स टू u प्लस at, हे इक्वेशन आलं कसं, तर याचं प्रूफ यांनी दिलेलं आहे. बघा फिगर 1.9 shows the change in a velocity with a time of a uniformly accelerated object. Objects start from point D in the graph with the velocity u and it's keep increasing and after a time t it reaches a point B on the graph. बघा एक तुम्हाला ग्राफ दिलेला आहे बघा 1.9 चा. ठीक आहे. यामध्ये यांचं सांगणं आहे की इनिशियल सुरुवातीची वेलोसिटी याची काय आहे, u आहे, जे की स्टार्ट होते डी पॉईंटपासनं. ओके. आणि एंड होते बी पॉईंटवर वरती राईट साईडला. तर त्यावेळेस त्याची वेलोसिटी काय आहे, v, आणि टाईम किती आहे त्याचा, स्मॉल टी. ओके. देन आता तुम्हाला इनिशियल वेलोसिटी u ने दाखवलेली, म्हणजेच तुमचा काय झाला तो OD. हे OD दिसते बघा, बॉटम पासून थोडं वरती आहे, बरोबर. तर हे OD ने रिप्रेझेंट करतोय आपण इनिशियल वेलोसिटी u. ओके. म्हणजे एक्स ॲक्सिसला टच न करता, म्हणजे ओरिजिनला टच न करता थोडं इनिशियल वेलोसिटी वर घेतोय, म्हणून u ही इनिशियल वेलोसिटी घेतली. ठीक आहे. देन
फायनल व्हेलॉसिटी म्हणजे कशाने दाखवतो आपण, व्ही ने. तर ती काय आहे तुमची, ओ सी, म्हणजे एक्स ॲक्सिस पासून ओ हा बॉटमचा ओरिजिन आणि तो व्ही पर सी पर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट टाइम तुमचा काय, टी, म्हणजेच तो ओ ई ने दाखवला आहे. ओ ई हा एक्स ॲक्सिसवर आहे. ओके. बघा आता ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, चेंज व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर चेंज व्हेलॉसिटी म्हटलं तर कुठली व्हेलॉसिटी, फायनल मायनस इनिशियल. फायनल का करायची, कारण तुम्हाला माहिती आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा केली तर उत्तर हे पॉझिटिव्ह मिळतं म्हणून. ठीक आहे. तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी भागिले टाइम. आता तुम्ही म्हणशान सर चेंज व्हेलॉसिटी का बरं, तर चेंज व्हेलॉसिटी म्हणजे बदल झालेला. काय बदल झाला, ॲक्च्युअल ॲव्हरेज काय झालं बघा, तर फायनल मायनस इनिशियल, म्हणून ते सबस्ट्रॅक्ट करतात. ओके. म्हणून आपण काय करतोय बघा, ओ सी मायनस ओ डी करतोय डिवायडेड बाय स्मॉल टी घेतोय म्हणजे टाइम. ओके. नंतर बघा तुम्हाला एक सी डी हे दिलेलं आहे बघा. सी डी म्हणजे समजलं का, यू आणि व्ही हे जे दोन पॉईंट आहे त्याला सी डी असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं जे अंतर आहे हे ए टी घेतलं आहे. ए टी म्हणजे तुमचं काय झालं, ॲक्सेलरेशन इंटू टाइम टी झालं. ठीक आहे. देन ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू बी. बघा तुम्हाला काय करायचं आहे, एक वाय ॲक्सिसमधून सरळ बीला एक डॉट डॉट लाईन काय करायची आहे, पास करायची आहे. and this will cross a x-axis in the end E and draw a line parallel to x-axis. सॉरी, तुम्हाला बी ए आणि ई हे पॉईंट काय करायचे, जॉईन करायचे, म्हणजे जे की वाय ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. दुसरं एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजेच कोणचं, सी बी, हे तुम्हाला काय करायचं, जॉईन करायचं आहे डॉट डॉट लाईन. आता फ्रॉम द ग्राफ काय दिसतं बघा तुम्हाला, बी ई. आता बीई दिसतोय तुम्हाला राईट साईडला बघा. ओके. सो बीई इज इक्वल्स टू काय असणार तुमचा, बी ए प्लस ए ई, बरोबर ना, किंवा ए बी प्लस ए ई, हे तुम्हाला त्याप्रमाणे दिलेलं आहे बुकमध्ये. ओके. मग आता लक्ष द्या, व्ही इज इक्वल्स टू, आता व्ही म्हटलं तर तुमचं फायनल व्हेलॉसिटी, बरोबर. व्ही इज इक्वल्स टू काय आहे, सी डी प्लस ओ डी. हे कळालं तुम्हाला, सी डी प्लस ओ डी. हे व्ही जो आहे टॉपचा वाय ॲक्सिसचा, ओके, हा बॉटम पासूनचा अंतर त्यांनी सांगितलंय. तर व्ही इज इक्वल्स टू काय असणार, सी डी प्लस ओ डी किंवा डी ओ. ओके. नेक्स्ट म्हणजेच व्ही इज इक्वल्स टू, जे अबो इक्वेशन आपण आता घेतलं, तर व्ही इज इक्वल्स टू सी डीची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, आता आपण ऑलरेडी सी डी कशाने घेतलेला आहे, तर हा ए टीने दाखवलेला आहे, बरोबर ना. ए टी, ज्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलेलं आहे, बरोबर. तर मग सी डीच्या जागी आपण काय टाकणार, पुट करणार ए टी प्लस ओ डी. आता ओ डीची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केली बघा, ती आहे दॅट इज यू. हे सुरुवातीला घेतलेली ओ डी म्हणजे तुमची इनिशियल व्हेलॉसिटी, बरोबर. म्हणजे व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी हे तुम्हाला मिळतं आहे. मग हेच तर आपलं साधं काय इक्वेशन, बरोबर. फर्स्ट काय करायचं आहे बघा, तुम्हाला एक यू घ्यायचा आहे इनिशियल व्हेलॉसिटी आणि व्ही हा घ्यायचा आहे फायनल व्हेलॉसिटी, बरोबर. थोडं एक्स ॲक्सिसच्या वरती, बरोबर. फर्स्ट तुम्हाला ओरिजिन पासूनचं यू अंतर म्हणजे हे तुमचं यू झालं. नंतर सेकंड अंतर ओ पासून व्ही पर्यंतचं ते तुमचं व्ही झालं. ठीक आहे, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. नंतर त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला डॉट डॉट लाईन ड्रॉ करायच्या. ठीक आहे, तिथे डॉट डॉट लाईन तुम्ही तुमच्या मनाने त्याला नाव देऊ शकता, राईट. देन व्ही इज इक्वल्स टूचं तुम्हाला इक्वेशन बनवायचं, जे बनतं सी डी प्लस ओ डीमध्ये. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं, सी डी या लेंथचं अंतर तुम्हाला ए इंटू टी घ्यायचं आहे. ठीक आहे. हे एवढं जर जमलं तरच तुम्हाला व्ही इज इक्वल्स टू सी डी प्लस ओ डी हे ज्यावेळेस मांडता आलं तर तुम्ही त्यामध्ये ते व्हॅल्यू पुट करशाल आणि देन व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी हे तुम्हाला फायनल इक्वेशन मिळणार. ठीक आहे. जसं आपण फर्स्ट व्हेलॉसिटी टाईमचं आपण रिलेशन फाइंड केलं, त्याचप्रमाणे आपल्याला आता डिस्प्लेसमेंट आणि टाईमचं हे सेकंड रिलेशन फाइंड करायचं, जे की एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअरमध्ये दिलं आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या. ओके. नेक्स्ट बघा, इक्वेशन डिस्क्रायबिंग अ रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. आता लक्ष द्या बघा. Let us suppose that an object in a uniform acceleration a and it's covered the distance s with a time t
फ्रॉम अ ग्राफ in a figure 1.9, the distance covered by object during a time small t is given by a area of a quadrilateral DOEB. ओके, आता तुम्हाला 1.9चा जो आत्ता वरचा जो ग्राफ घेतला आहे त्याचाच रेफरन्स तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, हे इक्वेशनचा एरिया फाइंड करायचा आहे. ओके, आता तुम्हाला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल दिला आहे बघा, क्वाड्रँगल दिला आहे DOEB दिसतोय एक बघा, DOEB. ओके, DOEB आता आपण फाइंड केला तर ग्राफ वर जसा आहे तसा, म्हणजे खालचा रेक्टँगल आणि वरचा ट्रायंगल, बरोबर ना. तर S म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOE, बरोबर. तर एरिया ऑफ क्वाड्रँगल तुम्हाला फाइंड करण्यासाठी फर्स्ट एरिया ऑफ रेक्टँगल DOEA फाइंड करावं लागणार प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB घ्यावं लागणार, बरोबर. तर एरिया ऑफ रेक्टँगल याचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू बेस इंटू हाईट. ओके, सो तुमचा बेस किती आहे OE, बरोबर, आणि हाईट किती आहे AE. देन प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB दिसतोय बघा, DAB यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हाफ इंटू बेस काय आहे तुमचा AD, ओके, आणि हाईट काय आहे AB. ओके, देन बट तुम्हाला आता बघा AE म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला, जे AE आहे तेच तुमचं OU आहे, बरोबर. OU म्हणजेच तुमचं काय आहे ते इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे ती U ने रिप्रेझेंट करणार, बरोबर. म्हणजे पहिले याचं लक्षात ठेवा, OU आपण हा U ने दाखवला होता, बरोबर. म्हणून AE हे तुमचं पॅरलल झालं, म्हणजे अपोजिट ज्या साइड्स असतात रेक्टँगलच्या ह्या सेम असतात, म्हणजे AE तुमचं किती झालं, U झालं, बरोबर. नंतर OE, आता O आणि E हे तुमचं बेस आहे, म्हणजेच काय एक्स ॲक्सिसवर येतं. एक्स ॲक्सिस कशाने दाखवला आहे, टाइमने दाखवला आहे, म्हणून तो स्मॉल t झाला. नंतर OE इज इक्वल्स टू DA इज इक्वल्स टू T. आता बघा तुमचा DA आणि OE हे तर पॅरलल आहे किंवा अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल हा सेमच असतो, म्हणजे ट्रायंगल मधला बेस तर तुम्हाला मिळाला, हा काय झाला स्मॉल t. राहिला प्रश्न कशाचा, AB चा. तर AB हे तुम्हाला दिलेलं आहे, AB हे कोणासोबत इक्वल असणार, लेफ्ट साइडला UV सोबत, म्हणजे CDA सोबत. आणि CD हे अंतर किती घेतलं होतं आपण, 80 ना, बरोबर. तर मग काय लिहिणार तिथं 80, म्हणजेच तुम्ही व्हॅल्यू फक्त पुट करा, S इज इक्वल्स टू A इंटू OE, म्हणजे AE ची व्हॅल्यू काय U आणि OE ची व्हॅल्यू T, म्हणजे U इंटू T झालं, प्लस 1/2 वरचं जशाच्या तसं. AB म्हणजेच तुमचं काय आहे T, AB म्हणजे तुमचं 80 आणि DA म्हणजे T, बरोबर. तर इथं बघा राईट साईडला T इंटू T स्क्वेअर होणार, बरोबर. म्हणजे न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला मिळतं S इज इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता हे जे इक्वेशन तुम्हाला मिळतंय बघा, यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला व्हेलॉसिटी टाइमचं रिलेशन माहीत पाहिजे, कारण तीच डायग्राम आपण वापरतोय तर त्याचं रिलेशन आपल्याला माहीत पाहिजे, तरच आपण हे सेकंड डिस्प्लेसमेंट टाइमचे रिलेशन फाइंड करू शकतो. समजतंय. नेक्स्ट आहे थर्ड बघा, इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी, म्हणजे जे v² इज इक्वल्स टू u² प्लस 2as चे जे इक्वेशन आहे ते आता आपल्याला काय करायचं, थर्ड बघायचं. लक्ष द्या, आता पुन्हा डायग्राम आपल्याला 1.9 वरतीच रेफर करावं लागणार. We have seen that from the graph in the figure 1.9 we can determine the distance covered by an object in a time small t from an area of a quadrangle DOEB. DOEB is a trapezium. बघा जो क्वाड्रँगल आपण कन्सिडर करतोय तोच आपला काय ट्रॅपेझियम आहे. सो वी कॅन यूज द फॉर्म्युला फॉर इट्स एरिया. आता ट्रॅपेझियमचा आपल्याला काय करायचा, एरिया फाइंड करायचा. म्हणजे S हे डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू व्हॉट, एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम DOEB. डायग्राम मध्ये तुम्ही बघा DOEB, ठीक आहे. पुन्हा तोच आपल्याला काय घेतलेला आहे, त्याला आपण क्वाड्रँगल म्हणतोय पण तो ऍक्च्युली ट्रॅपेझियम आहे, आता यांनी यामध्ये फिक्स केलंय, ठीक आहे. सो S इज इक्वल्स टू एरिया ऑफ
ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला असतो 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड्स. तुम्हाला 8th स्टँडर्डला हा होता बघा मॅथमॅटिक्समध्ये ट्रॅपेझियमचा. ओके, तर तो यामध्ये वापर आहे. सम ऑफ वॉट, लेंथ ऑफ पॅरलल साईड, जे पॅरलल साईड असतील त्यांची दोघांची काय करायची, बेरीज, नंतर इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड, जे दोन पॅरलल साईड असतील, ठीक आहे, त्यांची काय करायचं, मल्टिप्लिकेशन. ओके, बघा मग आता एस इज इक्वल्स टू 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड. आता पॅरलल साईड दोन आहे बघा, ओडी आणि बी. तर लेंथमध्ये ते डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ओडी आणि बीई ह्या दोन पॅरलल लाईन आहे, बरोबर. ह्या दोघांचे काय करायचे तुम्हाला, यामध्ये व्हॅल्यूज लिहायचे. ओडी म्हणजे तुमचा यू आहे आणि बी म्हणजे तुमचा व्ही आहे, बरोबर. देन ह्या दोघांची ॲडिशन करायची आणि इनटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड. आता डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड हे किती तुमचं ओई, हे किती आहे, दॅट इज अ स्मॉल डी, बरोबर. तर म्हणजेच तुम्हाला मिळतंय काय बघा, एस इज इक्वल्स टू 1/2 यू प्लस व्ही इंटू वॉट, टी. ह्याला इक्वेशन नंबर यांनी 2 नाव दिलं आहे, ठीक आहे, कारण याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणखी. देन तुम्हाला माहिती आहे बघा, ॲक्सेलरेशन म्हणजेच काय तुमचं, चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. आता तुम्ही म्हणशाल सर इथं व्ही मायनस यू घेतलंय तुम्ही, तर हे काय असतं, मायनस का घेतलंय, तर फायनल मायनस इनिशियल वेलॉसिटी म्हणजे चेंज वेलॉसिटी ना, म्हणजे तोच फॉर्म्युला आहे, फक्त त्याला लिहिण्याचा प्रकार हा थोडासा वेगळा घेतला आहे, त्यामुळे याला घाबरायची गरज नाही. ओके, ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी, म्हणजे हे ॲक्सेलरेशन तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे, ठीक आहे, किंवा तुम्हाला माहीत आहे. देन स्मॉल टी, आता यामध्ये बघा हा जो डिवाइडचा जो टी आहे हा आपण लेफ्ट साईडला जर नेला आणि ए जो आहे हा टीच्या जागी जर नेला तर काही अडचण आहे का, नाही. म्हणजेच काय केलं आपण, प्लेस यांचे रिप्लेस केले, म्हणजे टी इज इक्वल्स टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय ए, म्हणजे यालाच इक्वेशन नंबर यांनी 3rd दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता हे असं का केलं, कारण आपल्याला काय करायचं, इक्वेशन 2 मध्ये टीची व्हॅल्यू ही पुट करायची, म्हणून एस इज इक्वल्स टू 1/2 एज इट इज इंटू यू प्लस व्ही इक्वेशन नंबर 2 जशाचं तसं, फक्त टीची जी किंमत आहे ती आपल्याला अपडेटेड केलेली लिहायची, म्हणजे व्ही मायनस यू डिवायडेड बाय ए. ओके, याला आता सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय कसं करणार बघा, 1/2 आहे हे सध्या आउटसाईडलाच ठेवा, बाहेर ठेवा, ठीक आहे. देन यू मायनस व्ही जे आहे, राईट, त्यांनी काय करायचं आहे, ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ओके, सो तुम्हाला काय मिळणार बघा, व्ही यू प्लस व्ही एक आहे आणि एक व्ही मायनस यू आहे, बरोबर. तर हे तुमचं सरळ बनतं बघा इथं मॅथमॅटिक्सचं इक्वेशन, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्याचं इक्वेशन काय बनतं, ए प्लस बी आणि ए मायनस बी. ओके, तुम्ही यू प्लस व्हीला व्ही प्लस यू लिहा, जेणेकरून हा व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू म्हणजे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर असं लिहिता येईल, ठीक आहे, कन्फ्युजन राहणार नाही म्हणून. आणि 1/2 तुम्हाला तो ब्रॅकेटला टोटल मल्टिप्लायला चाललं जाईल. ओके, मग मी इथं एक लिहून दाखवतो बघा, एस इज इक्वल्स टू 1/2 व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवायडेड बाय वॉट, ए, बरोबर. आणि तो जो 2 आहे तो नंतर मल्टिप्लाय करून टाका, म्हणजे तुम्हाला एस इज इक्वल्स टू इक्वेशन मिळणार 1 किंवा व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवाइड बाय 2a, बरोबर. तुम्हाला इक्वेशनमध्ये व्ही स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये पाहिजे, बरोबर. तर टर्म रिअरेंज करा, 2a जो आहे डिवाइडचा तो लेफ्ट साईडला LHSला मल्टिप्लायला जाऊ द्या, म्हणजे तो 2as इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर होणार. नंतर जो यू स्क्वेअर राईट साईडला मायनसमध्ये त्याला लेफ्ट साईडला घेऊन या, म्हणजे तो येणार 2as प्लस यू स्क्वेअर इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर. म्हणजेच तुम्ही याला असं लिहू शकता, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as, ठीक आहे. हेन्स प्रूव्ह हे तुमचं न्यूटनचं 3rd इक्वेशन ऑफ मोशन बनतं, ठीक आहे. इथं राईट साईडला एक ऑलवेज रिमेंबर दिलं आहे बघा, द वेलॉसिटी ऑफ एन ॲक्सेलरेटेड ऑब्जेक्ट चेंजेस विथ अ टाइम अँड चेंज इन अ वेलॉसिटी कॅन बी ड्यू टू अ चेंज इन अ डायरेक्शन और अ मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी और बोथ. बघा, वेलॉसिटी ऑफ ॲक्सेलरेटेड ऑब्जेक्ट चेंज विथ अ टाइम,
हे तर आपल्याला माहिती आहे. आणि चेंज व्हेलॉसिटी कॅन बी ड्यू टू अ चेंज इन डायरेक्शन ऑर अ मॅग्निट्यूड ऑफ इट्स व्हेलॉसिटी. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. एक महत्त्वाचं बघा, हे जे तुम्ही इक्वेशन आता आज आपण जे घेतले बघा, ठीक आहे, आणि प्रिव्हियस एक्झाम्पलला जे ग्राफ घेतले, तर हे जे इक्वेशन्स असतील किंवा ग्राफ असतील तर हे नोटबुकमध्ये स्वतः प्रिपेअर करा. ठीक आहे, हे असं बघून काही तुमचं पाठ होणार नाही, राईट. याला तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार, कारण एक्झाममध्ये हे तुम्हाला सेपरेटली विचारले जातील, राईट. तर त्यावेळेस तुमची गडबड होऊन जाईल. त्यामुळे ती गडबड होऊ नये म्हणून तुम्ही काय करा, नोटबुक याला फॉलो करत चला. व्हिडिओ बघून तुम्हाला हे प्रिपेअर होणार नाही. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या एकदा प्रिपेअर करा, जेणेकरून तुमच्या सगळ्या अडचणी काय होईल, क्लिअर होत चालेल. आणि काही जर प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करत चला. ठीक आहे, सो आज आपण इथं थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि मित्रांना शेअर, सबस्क्राईब करायला लावा. ठीक आहे, जेणेकरून त्यांचा देखील काय होईल, फायदा होईल. सो थँक्यू.